संभाजीनगरातून बातमी समोर येते। संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून भाजपात नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। भाजपच्या प्रचार कार्यालयाबाहेर नाराज उमेदवारांनी उपोषण सुरू केले। प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी नाकारल्याने दिव्या मराठेंनी उपोषण सुरू केले। काम करूनही तिकीट न दिल्याचा मराठेंनी आरोप केलाय। स्वीकृत नगरसेवक पद असं बॉन्डवर लिहून दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं दिव्या मराठे म्हणाले। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। कार्यालयामध्ये आहे आणि या भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की दोन जे भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवार होत्या त्या या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहे। एक आहे दिव्या मराठे तर दुसऱ्या साळुंके ताई आहे। त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत। आमच्या मागण्या आहेत, जी उमेदवारी दिली ती रद्द करण्यात यावी आणि आमची दखल का नाही घेत तुम्ही? प्रत्येक वेळेस आम्हाला डावलण्यात का येतं? आम्ही जवळपास 18 वर्षापासून कार्य करतो आणि आम्ही सक्षम महिला आहेत आणि उमेदवारी दिली तर आमच्या बरोबरीची द्यायला पाहिजे। कारण मी प्रभाग क्रमांक 20 मधून मागितली होती, सर्वसाधारण महिला। तिथे कॉम्पिटिशन मध्ये कोणी नव्हतं, मी एकच पदाधिकारी होती महिला म्हणून। मला त्यांनी अगोदरच जाहीर करायला पाहिजे होतं की तुम्ही उमेदवारी तुमची फायनल आहे। तुम्ही कुठून तरी आणतात कोणत्या मला पक्षाला एक विनंती, ज्या महिलेला उमेदवारी दिली त्यांचं सदस्य तरी आहेत का हे तपासावं आणि त्या कुठेतरी फोटोमध्ये दिसतील, कार्यक्रमात म्हणा का कुठे भारतीय जनता पार्टीच्या एवढे 1 वर्षात जरी दिसल्या असतील तर मी उपोषण सोडायला तयार आहे। मग आता तुमची मागणी काय आहे? कधीपर्यंत तुम्ही या ठिकाणी उपोषण करणार? उमेदवारी रद्द करण्यात यावी। कुणाची? जी माझ्या जागेवर दिलंय ते। पण आता तुम्ही भरू शकत नाहीत ना? जरी भरू शकत नाही तरी रद्द करण्यात यावी। माझी एखादी महिला कार्यकर्ता त्यांनी फॉर्म भरला असेल तर तिला द्यावं। मागणी केली का स्वीकृत सदस्य वगैरे काही? स्वीकृत सदस्य आता ती आम्ही बोलू ना, ते सगळं वरिष्ठ काय म्हणते त्याच्याशी बोलू, आम्ही रिस्पेक्टने बोलू। ते आल्यावर त्यांच्याकडे आम्ही मागण्या ठेवू आणि तेव्हा तुम्हाला अपेक्षित काय तुम्हाला इथं नेत्यांनी यायला पाहिजे, तुमचं मनधरणी केली पाहिजे, काय अपेक्षित? हे बघा, आम्ही 18 वर्षापासून काम करतो तर आमच्या अपेक्षा आहेच ना। आम्ही काय आत्ता आलेलो नाहीये, त्यांच्या बरोबरीने कामं केली आहेत। विधानसभा, लोकसभा जेवढ्या निवडणुका आल्या तेवढ्यांना सोबत आहोत। जी जबाबदारी तिने हसून पार पाडली। आमची काही अपेक्षा नसते, आम्ही हसून काम करतो। मीच नाही, माझ्या सगळ्या सहकारी। अजून दुसऱ्या इच्छुक उमेदवार आहे साळुंके ताई, त्यांच्या काय मागण्या आहेत ते बघूया। मी प्रभाग क्रमांक 10 मधून वर्षा राजेंद्र साळुंके, सर्वसाधारण महिलांमध्ये मी इच्छुक उमेदवार होती आणि 99% माझं नाव सगळ्यांच्या जी कोर कमिटी होती त्या यादीमध्ये माझं नाव होतं आणि ऐन वेळेला नगरसेवकांच्या महिलांना तुम्ही तिकीट देता, जेव्हा तुम्ही भाषण करता, जेवढे वरिष्ठ आहे जेवढे भाषण करता की महिला कार्यकर्त्यांना आश्वासन देता की तुम्ही काम करा। आज डे 1 कार्यक्रम असतो भारतीय जनता पार्टीमध्ये, तेव्हा तुम्ही सांगता की बाबा आम्ही नगरसेवकांच्या बायकांना तिकीट देणार नाही, कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट देणार नाही। पण आता तुम्ही बघा, तुम्ही जी यादी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यामध्ये नगरसेवकांच्या बायका आणि कार्यकर्त्यांच्या महिलाच आहे। मग आम्ही 16 वर्षापासून कार्यरत आहे या पक्षामध्ये, सक्षम नेतृत्व आहे आमचं, पक्षाने आम्हाला का डावललं? आम्हाला तुम्हाला कोणी संपर्क साधला आहे का वरिष्ठांनी? तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे? नाही, मला कोणी मनधरणी केलेली नाहीये। सगळ्यांची मागणी जाणून घेतली। धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।